मित्रांनो, फायनली 1 रुपयात पीक विमा योजना ही बदलण्यात आलेली आहे. या संदर्भाचा GR सुद्धा काल प्रसारित झालेला आहे आणि या GR अंतर्गत शेतकऱ्यांना आता 1 रुपयात पीक विमा योजना ही बंद करण्यात आलेली आहे. तर मग आता या योजनेमध्ये काय फेरफार करण्यात आलेला आहे, काय अपडेट करण्यात आलेला आहे किंवा काय बदल करण्यात आलेले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1 ते 2 मिनिटात आपण बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा मित्रांनो. 1 ते 2 मिनिटात आपण याविषयीची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पीक विम्या संदर्भात किंवा इतर कोणत्याही घटकासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी कृषी संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आपल्याला इंस्टाग्रामवर डायरेक्टली पर्सनली विचारू शकता. इंस्टाग्राम ID आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, बॅकग्राऊंड व्हायला परत एकदा सांगतो, इग्नोर मारा. तर मित्रांनो, 2025-26च्या या खरीप हंगामापासून पीक विम्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. तर जवळपास मित्रांनो, सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये आता बदल करून जवळपास जे पूर्वी प्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी 2%, तर रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेण्यात येणार आहे. म्हणजे अगोदर काही काळापूर्वी आपण जे पीक विम्या संदर्भात आपण पीक विमा काढत होतो, जवळपास पिकानुसार 700 रुपये, 800 रुपये, 900 रुपये, काही पिकांना 200 रुपये, 500 रुपये या पद्धतीचा आपण जे पीक विमा काढत होतो अगोदरच्या काळात, त्या पद्धतीचा आता हे पीक विमा सुरू होणार आहे. 1 रुपयात पीक विमा, 1 रुपयात 1 पीक जी शासनातर्फे योजना राबवण्यात येत होती त्यामध्ये आता हे होणार आहे, बदल होणार आहे. तर या बदलामुळे आता काय काय गोष्टींमध्ये फायदे किंवा नुकसान होणार आहेत मित्र. आता समजा एखाद्या पिकाला तुम्हाला 500 रुपये किंवा 400 रुपये एखाद्या पिकाचे असतील, भरावं लागणार आहेत. आता तुम्हाला सांगतो 2% 1.5%, 5%. पूर्वीप्रमाणे काय होणार आता 1 रुपयात पीक विमा जेव्हा योजना सुरू होती त्या कारणास्तव तुम्हाला सांगतो CSC केंद्र चालकांना, सेतू केंद्र चालकांना पैसे घेऊ नका म्हणून असं शासनातर्फे बजावण्यात आलेलं होतं. ऐकून घ्या, बजावण्यात आलेलं होतं. CSC चालकांकडून CSC चालक घेत होते की काही शेतकऱ्यांकडून 100 रुपये कोणी घेत होतं, काही शेतकऱ्यांकडून कोणी 50 रुपये घेत होतं. परंतु मित्रांनो, आत्ता काय होणार आहे, शेतकऱ्यांकडून जे शासन पैसे घेत आहे, जे हिस्सा घेत आहे पीक विम्या संदर्भात किंवा पिकानुसार, त्याच पद्धतीने आता जे तुम्ही पीक विमा भरायला जासाल, जिथं ज्या केंद्रावर जासाल, सेतू केंद्र असो, CSC केंद्र चालक असो, कुठेही असो, तुम्ही तिथे जासाल तिथे सुद्धा आता तुम्हाला जास्त प्रमाणात रक्कम घेण्याचे चान्सेस असू शकतात. कारण मित्रांनो, 50 रुपयात तर शासनाने सांगितलं होतं की फुकट पीक विमा भरून द्या, शासनातर्फे तुम्हाला CSC चालकाला, सेतू केंद्रवाल्याला कमिशन देण्यात येईल असं सांगण्यात येतं. त्या कारणास्तव काही घाबरत म्हणा किंवा लपून छपून म्हणा, काही केंद्र चालक काय करत होते, 100 रुपये 50 रुपये घेत होते, सातबाऱ्याचे वगैरे म्हणलं तरी चालेल. परंतु मित्रांनो, आता काय त्यांना फ्रीडम भेटणार आहे. त्या कारणास्तव त्यांना ते 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये काय ती रक्कम ते घेऊ शकतात. आपण गॅरंटी देत नाही, घेऊ शकतात. तर या अंतर्गत मित्रांनो, सुधारित पीक विमा योजना ही जवळपास आता 25-26 मध्ये राबवण्यात येणार आहे. आता हे ट्रायल घेणार आहेत म्हणे अगोदर, किंवा जर ही सक्सेस ठरली योजना तर ही योजना अशीच चालू राहील. त्यानंतर नाही तर मग पुन्हा बदल करण्यात येतील आणि पिकांना समजा यावेळेस जर आपण सांगितलं की 400 रुपये एका पिकाला असतील आणि शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात पीक विमा भरला तर पुढच्या वेळेसपासून थोडी पीक संदर्भात रक्कम थोडी कमी करण्यात येईल असं सांगण्यात येते. तर कसं असणार आहे, तर पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत जर पीक आपण जे पेरतो त्यापासून जे काढतो काढणी पश्चातपर्यंत त्यामध्ये जवळपास वीज कोसळणे किंवा गारपीट, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, त्यानंतर भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे जी उत्पादनात घट येईल त्या बेसिसवर आता पीक विमा मिळणार आहे. तर या बाबीचा विचार करूनच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम ठरवण्यात येईल आणि त्यानंतरच ही रक्कम डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असं देखील सांगण्यात येत आहे. सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम 2025 ते 26 यामध्ये राबवण्यात येत असून तर हंगामासाठी कप अँड कॅप मॉडेल 80-110 नुसार राबवण्यात येणार आहे. त्यानुसार म्हणजे पुढील कारवाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना. आता काय जून-जुलैमध्ये पेरणी होती, जुलैच्या एंडिंगपासून किंवा ऑगस्टपासून पीक विमा भरायला सुरुवात होती. त्या कारणास्तव काल हा GR काढण्यात आलेला आहे आणि या GRने अगोदरच शेतकऱ्यांना सांगून ठेवतो किंवा सरकारतर्फे सांगण्यात येत आहे की तुम्ही पीक विमा भरण्यासाठी रक्कम जमा करून ठेवा. सरकार तुमच्याकडून तुम्हाला पीक विम्याची रक्कम तुटपुंजी वितरित केलेली आहे, परंतु तुमच्याकडून तुटपुंजीच रक्कम घेईल अशी गॅरंटी नाही. पिकानुसार सोयाबीन पिकाला जास्त रक्कम असू शकते, कापूस पिकाला मिडियम प्रकारची रक्कम असू शकते, तूर मूग या पिकाला जवळपास कमी प्रमाणात रक्कम असू शकते भरण्यासाठी. तुमच्या मर्जीवर, आता तुमच्या स्वतःवर असणार आहे आता डिपेंड की
किती पिकांचा पीक विमा काढायचा, किती पीक विमा गटाचा किती पीक विमा काढायचा वगैरे वगैरे आता तिथे तुमच्यावर डिपेंड राहणार आहे. परंतु मित्रांनो यामध्ये आता शेतकऱ्यांचं परत एकदा नुकसानच होणार आहे. कारण मित्रांनो शेतकऱ्यांना आता स्वतःचा हिस्सा 2%, 1.5% या पद्धतीचा हिस्सा भरावा लागणार आहे. आणि या हिश्श्यामध्ये शेतकऱ्यांना आता रक्कम पीक विम्यासाठी जपून ठेवावी लागणार आहे. काही शेतकरी आता याच्यातून वगळले सुद्धा जाणार आहेत, कारण की प्रत्येक शेतकऱ्याकडे रक्कम भरण्यासाठी पैसा नसणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी पीक विमा काढेल याची गॅरंटी सुद्धा नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो GR संदर्भात पीक विमा योजनेच्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.